नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? तर ऑप्शन क्रमांक 2 विल्यम शॉर्टनर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 73 वर्षानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला होता? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सुरुवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश भाषा होत्या. सुरुवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश भाषा होत्या. तर ऑप्शन क्रमांक 3 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे? नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, तुर्कस्तानाचे नवीन नाव काय आहे? तुर्कस्तानाचे नवीन नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुर्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आतापर्यंत किती महिलांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? आतापर्यंत किती महिलांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? भारतीय इतिहासात कोणता कालखंड मावळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 1885 ते 1905 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 श्वसनक्रिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1922 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग राजा उपाधी कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, C60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? C60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कुठे पार पडले? नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कुठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21,
नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 32 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात आतापर्यंत कोरोनाचा किती लाटा येऊन गेल्या? भारतात आतापर्यंत कोरोनाच्या किती लाटा येऊन गेल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 क्रिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कुठे झाले आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात नुकतेच किती नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्रात नुकतेच किती नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 संजय पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 एम.एन. रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणतं अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राधानगरी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 2022 ची थीम असलेले पठार दख्खनचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 14वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 13वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंकय्या नायडू हे
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खेलो इंडिया स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? खेलो इंडिया स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचकुला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लक्ष्मी जाधव ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंकारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? तर ऑप्शन क्रमांक अॅनाकोवॅक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क प्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 395 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 उषाने सुवर्णपदक पटकावले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. उषाने सुवर्णपदक पटकावले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 2020चे खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा कुठे पार पडली? 2020ची खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा कुठे पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 गुवाहाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहेत? महाराष्ट्रात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते? एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या व एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 लीप रोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 टोकियो ऑलिम्पिक 2000 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? टोकियो ऑलिम्पिक 2000 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ठराविक क्रमाने आलेल्या
अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 संयुक्त नसणारा स्वर सांगा. संयुक्त नसणारा स्वर सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा. मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियापद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 भावा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते? खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 अम्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा. चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 आवृत्तीवाचक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खेळताना सदूची बॅट मोडली या वाक्यातील क्रियापद ओळखा. खेळताना सदूची बॅट मोडली या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 मोडली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर डॅशच्या देशामध्ये वसलेले आहे. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर डॅशच्या देशामध्ये वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेरू आणि बोलिव्हिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? राज्य प्रशासकीय लवादकाची अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1899 मध्ये डॅश यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. 1899 मध्ये डॅश यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. तर ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचशील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सी.डी. देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 डॅश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वाधिक मोठा दिवस आहे. डॅश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हिराकुंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बोर अभयारण्य डॅशच्या जिल्ह्यात आहे. बोर अभयारण्य डॅशच्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य डॅशच्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य डॅशच्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅशची घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. डॅशची घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सेंटीग्रेड व फॉरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? सेंटीग्रेड व फॉरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? तर ऑप्शन क्रमांक 1 -40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कीटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मानवाच्या खालीलपैकी कोणत्या अंतरिक्त इंद्रियांवर
हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 NK सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, सन 2019चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीय व्यक्तीस देण्यात आला? सन 2019चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीय व्यक्तीस देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 नानाजी देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, सन 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? सन 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 आशा भोसले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला? टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला? तर ऑप्शन क्रमांक 1 87.58 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, ग्रीन टेन बिगल हे कशाचे प्रकार आहे? पग ग्रीन टेन बिगल हे कशाचे प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅश येथे आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर किती मिनिटास डॅश इतके असतात? प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर किती मिनिटास डॅश इतके असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 72 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, शिवाजी महाराजांचे अजोळ डॅश या ठिकाणी आहे? शिवाजी महाराजांचे अजोळ डॅश या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, रक्तातील डॅशच्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? रक्तातील डॅशच्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 श्वेत रक्तकणिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह डॅश या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह डॅशच्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अशोकाच्या डॅश येथील स्तंभावरून भारतात राष्ट्रचिन्ह देण्यात आले आहे? अशोकाच्या डॅश येथील स्तंभावरून भारतात राष्ट्रचिन्ह देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महात्मा फुले यांनी डॅश समाजाची स्थापना केली? महात्मा फुले यांनी डॅश समाजाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 सत्यशोधक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुतलीबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे डॅशशी होते? इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे डॅशशी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 बिपिन पाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ग्रामगीता ही कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 9, भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिभाताई पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन गंगू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? तर ऑप्शन क्रमांक 1 नानासाहेब कुंटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अण्णा हजारे मार्च 2018 मध्ये कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? अण्णा हजारे मार्च 2018 मध्ये कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 रामलीला मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंदमठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद बिन तुगलक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, जैन धर्मातील पहिला तीर्थकर कोण होता? जैन धर्मातील पहिला तीर्थकर कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरशाह सुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबर व इब्राहिम लोधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 कालिकत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, सोमनाथ येथील मंदिर 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गजनीचा मोहम्मद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले? जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले? तर ऑप्शन क्रमांक 2 हडप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅशनी सुरू केले? भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅशनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स ऑगस्टस हिकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, जस्टिस पार्टी या ब्रह्मनेतर चळवळीत रूपांतर डॅशच्या राजकीय पक्षात झाले? जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅशच्या राजकीय पक्षात झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 द्रविड मुनेत्र कळघम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे? महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मासिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, पाचाड येथे डॅश यांची समाधी आहे? पाचाड येथे डॅश यांची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजमाता जिजाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात
उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वृक्षतोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश हा भारतातील संगीताचा पाया मानला जातो? डॅश हा भारतातील संगीताचा पाया मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेले राष्ट्रसभा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रसभा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचा सर्वाधिक भूभाग डॅशने व्यापलेला आहे? भारताचा सर्वाधिक भूभाग डॅशने व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्राचीन पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे? आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7व्या क्रमांकाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कुठे आहे? सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अजमेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतीय द्वीपकल्पाचा दक्षिण टोक डॅश आहे? भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोक डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कन्याकुमारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 यमुना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? डॅश हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश म्हणून ओळखला जातो? नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 दख्खनचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सालारगंज म्युझियम कुठे आहे? सालारगंज म्युझियम कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल.